नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग साठीचा कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म फिलिंग कसा भरायचा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपला पीसी किंवा लॅपटॉपचा एक ब्राउझर ओपन करा आणि गूगल करा सीईटी सेल 2026। आपणास असा इंटरफेस दिसून जाईल। त्यावरती आपण ॲडमिशन पोर्टल फॉर AY 26-27 वर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपणास असा इंटरफेस दिसेल। इथे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग DSC यावर आपण क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपणास असा इंटरफेस दिसेल। सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस कॅप यावर आपण क्लिक करायचं आहे। टेक्निकल एज्युकेशनवर क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इन इंजिनिअरिंग यावरती आपण क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन होणार आहोत। लॉग इन झाल्यानंतर इथे आपणास असा इंटरफेस दिसणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण बघायचं आहे, इथे ऑप्शन फॉर्मचा ह्यावर आपण क्लिक करायचं आहे। कॅप राऊंड सेकंड यावर आपण क्लिक करायचं आहे। यावरती आपण क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात इंटरफेस ओपन झालेला आहे। तर इथे आपण बघायचं आहे, असं आपल्याला इंटरफेस ओपन होईल। इथे आपण स्टार्ट फिलिंग म्हणायचं आहे। स्टार्ट फिलिंगवर क्लिक करायचं आहे। रीड द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली म्हणायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर इथे आपण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपणास ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड सेकंड इथे सर्वप्रथम आपणास सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप म्हणत आहे। म्हणजे जे काही आपल्या इन्स्टिट्यूटचे टाईप आहे ते आपण इथे सिलेक्ट करायचे आहे। आणि इथे गव्हर्नमेंट ॲडेड दिले आहे, अनॲडेड दिले आहे, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट आहे, युनिव्हर्सिटी मॅनेड आहे आणि डीम्ड युनिव्हर्सिटी आहे। तर इथे मी गव्हर्नमेंट ॲडेड अनॲडेड सिलेक्ट करतो आणि इथे सिलेक्ट केल्यानंतर इन्स्टिट्यूट मी ॲटॉनॉमस परत नॉन ॲटॉनॉमस सिलेक्ट करतो। नॉन ॲटॉनॉमस सिलेक्ट केल्यानंतर इथे जो काही मी फॉर्म भरत आहे या विद्यार्थ्यास कॅप राऊंड 1मध्ये सीट मिळाली नाही, त्यामुळे डायरेक्ट लॉग इन झालेले आहे। लॉग इन करून डायरेक्ट कॅप राऊंड 2चा ऑप्शन आला आहे। जर आपणास राऊंड 1मध्ये सीट मिळाली असेल तर इंटरफेस वेगळा असेल, त्याचा व्हिडिओ नंतरनं बनवण्यात येईल। तर इथे आपण नॉन मायनॉरिटी किंवा जर मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटी सिलेक्ट करायचं आहे। इथे आपणास विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे। म्हणजे आपण ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहात त्या कॉलेजची युनिव्हर्सिटी आपण कॉलेज लिस्ट तयार करताना काढली असेल। इथे मी शिवाजी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतो। शिवाजी युनिव्हर्सिटी, डॉक्टर BR आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे मी हे एक सिलेक्ट करतो। COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी एक सिलेक्ट करतो। परत मुंबई युनिव्हर्सिटी आहे, जर असेल तर आपण सिलेक्ट करा। आणि वारणा युनिव्हर्सिटी कोल्हापूर ही एक वारणानगर तात्यासाहेब कोरेंचं कॉलेज आहे, त्यांची सुद्धा स्वतःची एक युनिव्हर्सिटी त्यांनी आता हे केली आहे। तर त्यावर पण आपण क्लिक करूया। इथे क्लिक केल्यानंतर आपण खाली यायचं आहे। तर आपणास ज्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आपण तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। तर मी ते कोल्हापूर, सांगली आणि मी इथे COP घेतल्यामुळे मी इथे पुणे सिलेक्ट करतो। पुणे सिलेक्ट केल्यानंतर इथे आपण बघायचं आहे, इथे टू बी सिलेक्टेड ऑल द डिस्ट्रिक्ट्स फ्रॉम पर्टिक्युलर रिजन सिलेक्ट रिजन नेम। आपण जर सगळे सिलेक्ट कराल तर भरपूर कॉलेज येतील आणि मग ते आपणास गोंधळ वगैरे होण्याची शक्यता आहे। तर इथे कोर्सवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपण कोर्स म्हणजे आपला जो ट्रेड आहे, आता आपले DSY झाल्यामुळे आपला जो कोणता ट्रेड आहे तो आपण ट्रेड सिलेक्ट करायचा आहे। तर या विद्यार्थ्याचा जो काही ट्रेड झाला आहे तो मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे किंवा त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पुढे ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा आपण ट्रेड बदलू देखील शकता। मग इथे मी त्याचा मेकॅनिकल ट्रेड हा सिलेक्ट करणार आहे। इथे आपण व्यवस्थित विद्यार्थी मित्रांनो ट्रेड शोधायचा आहे, कारण ट्रेड जर आपण चुकाल तर आपले पुढे पूर्णपणे प्रोसेस चुकून जाईल आणि आपणास रॉंग कॉलेज वगैरे मिळेल। इथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा ट्रेड आहे, इथे मी क्लिक करतो।
क्लिक केल्यानंतर इथे आपण सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं आहे. इथे आपण बघू शकत आहात सेव्ह अँड प्रोसीड म्हटल्यानंतर मी जो जिल्हा सिलेक्ट केला होता त्या जिल्ह्यामधील भरपूर इथे कॉलेज हे आलेले आहेत. इथे आपण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, मी सांगली, कोल्हापूर आणि पुणे हे जिल्हावर सिलेक्ट केला होता. तर आता याच्यामधून मला पुढे काय करायचं आहे, तर मला पुढे येथून मला कॉलेज लिस्ट तयार करायची आहे. म्हणजे मला कॉलेजचे नेम आणि ट्रेड हा पुढे निवडायचा आहे. तर इथे आपला चॉईस कोड म्हणजे इथे आपला ट्रेडचा कोड आलेला असतो. तर इथे मी हा विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यामधील असल्यामुळे मी कोल्हापूर जिल्ह्यामधील किंवा आसपासचे कॉलेज हे घेणार आहे. तर मी इथे सर्च करतो. तर इथे वॉचिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली आहे, गव्हर्नमेंट कॉलेज कराड सातारा आहे, हे पण शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आहे. KE सोसायटीज राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सांगलीचं हे कॉलेज आहे, हे पण मी कॉलेज घेतो. मेकॅनिकल ॲडेड बाबासाहेब हे काय नको आहे. तर दत्ताजीराव कदम DKT कॉलेज हे कोल्हापूरमध्ये हे एक नामांकित कॉलेज आहे. DY पाटील कॉलेज आहे, ते पण मी घेतो. KIT आहे, कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हे पण कॉलेज एक नामांकित कॉलेज आहे. तात्यासाहेब कोरे आहे वारणानगरचं, कारण आपण वारणानगर युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलेली आहे. शेतकरी शिक्षण मंडळ पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सांगलीचं हे चांगले नाव हे देखील नामांकित कॉलेज आहे. डॉक्टर BR आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे, ही पण कॉलेज मी सिलेक्ट करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा राऊंड 2ला फॉर्म भरत आहात तेव्हा दोन केसेस असणार आहेत की आपण एकतर बेटरमेंट करत असाल किंवा आपण जर आपणास कॅप राऊंड 1मध्ये सीट मिळाली नसेल तर आपण ते राऊंड 2ला फॉर्म भरत असाल. बेटरमेंट करत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपणास ज्या कॉलेजचा क्रम मिळाला आहे, समजा आपण 1 ते 10 कॉलेज टाकले असतील आणि जर आपणास 10व्या नंबरचे कॉलेज अलॉट झाले असेल तर आपण वरील 9 कॉलेजेस पुढे टाकायचे आहे. तर खालचे टाकू नका 11-12व्या नंबरचे वगैरे, नाहीतर आपणास चुकीचे कॉलेज हे मिळणार आहे. आणि असे विद्यार्थी आहेत की ज्यांना कॅप राऊंड 1मध्ये सीट मिळाली नाही, अशा विद्यार्थ्यांनी फ्रेश आपण आणि जास्तीत जास्त कॉलेज हे टाकायचे आहेत. आता ह्या एवढ्या कॉलेजवरती माझ्या विद्यार्थ्याला सीट मिळणार आहे असं मला गॅरंटी वाटते, म्हणून मी हे एवढे कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहेत. तर आता मी इथं सेव्ह अँड प्रोसीड म्हणणार आहे. तर इथे आपण बघू शकत आहात विद्यार्थी मित्रांनो, तर इथे सेव्ह अँड प्रोसीडचा ऑप्शन मी केल्यानंतर इथे कॉलेजची लिस्ट आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे 1 नंबरला वॉचिंग कॉलेज आलेलं आहे, 2 नंबरला कराड ठीक आहे, 3 नंबरला वाळवाचं कॉलेज आहे RIT राजाराम बापू इंजिनिअरिंग, 4 नंबरला DY दत्ताजीराव कदम आहे, परत मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये DY पाटील आहे, KIT आहे, तात्यासाहेब कोरे आहे. आणि जर आपणास हा क्रम वरती खाली करायचा असेल तर आपण इथे सिलेक्ट करून तो क्रम आपण वरती खाली देखील करू शकता. आता मला हा वरती पाहिजे, जर आपल्याला हे कॉलेज वरती नेण्यात येईल. जर आपल्याला एखादं कॉलेज खाली हवं असेल तर आपण इथे क्लिक करायचं आहे आणि ते इथे कॉलेज खाली पण येणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण क्रम लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित क्रम लावल्यानंतर इथे सेव्ह आणि प्रोसीड म्हणायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे सेव्ह अँड प्रोसीड म्हणण्याच्या अगोदर आपण भरपूर वेळा विचार करा, कारण सेव्ह अँड प्रोसीड म्हटल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड फोन नंबरवर एक OTP येणार आहे आणि OTP आल्यानंतर जसं आपण OTP सबमिट कराल तसा आपला ऑप्शन फॉर्म नंबर 2 हा भरला जाणार आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. मग त्याच्याकरता आपण ऑप्शन फॉर्म व्यवस्थित निवडा. आपण परत बॅकला येऊ शकता आणि अशा पद्धतीने आपण व्यवस्थितरित्या आपला हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सकाळी 11-11:30 वाजेपर्यंत काही ही साईट ओपन होत नव्हती, त्याबरोबर तो जो ऑप्शन हा आलेला नव्हता. आता हा ऑप्शन आलेला आहे आणि आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघितले की आपण आपला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा. तर आता मी हा क्रम व्यवस्थित लावलेला आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड म्हटल्यानंतर पुढे आधार लिंक फोन नंबरवरती एक OTP येईल आणि आपण तो OTP टाकून फॉर्म सबमिट करायचा आहे आणि आपला कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म हा भरला जाणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपण कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि कॅप राऊंड 2मधील ऑप्शन फॉर्म भरण्यासंबंधित
काही जरी अडचण आली तर आपण मला संपर्क करायचा आहे. आपण असं कमेंटचे उत्तरही लगेच तर देण्यात येईल. तुर्तास तरी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.